आईच्या हातचा आवडणारा पदार्थ म्हणजे तव्यामध्ये जी काही भजी करायची थोड्या कमी तेलामध्ये बजेटमध्ये बर बसवलेली हा ती खूप खमंग व्हायची. बर आतनं कच्चे राहत नव्हते, कमी हा. तेलात घासताना पण ते चांगले पलटी मारून भाजायचे हा आणि ते खायला एकदम चांगले लागायचे. घरी आल्यानंतर काय बोलली नाही ती कोण जेवण वगैरे वस्तूर त्या अकलोच्या पाठीवर टेकडाला सायकल पडली, गुडघ्याला लागलं. खेळ खेळल्यानंतर भरपूर भूक लागायची. ज्या माणसाला दूध घरात मिळत नाही हा किंवा दही भेटत नाही त्या घरात, हा त्या घराला घरपणच नाही. त्या कोळ्याने ती म्हशीची पकाल घेऊन ते 8 दिवस त्या घरी पाणी टाकतच राहायचं. लग्न मालकापेक्षा जास्त काळजी गावातल्या 12 बलुतदाराला असायची. वरून पाणी दिल्यावरती वंजळ लावून पित होती, बर हे मी पाहिलंय. हा पण तीच पेत होती असं नाही. मी जिथनं धान्य आणलं तिथनंच तो बी आणत होते. ती आणलं पण त्याच्या घरात बनलं म्हणून ती वेगळं का. तिथं तिची 10 बाय 10ची खोली असायची, राख पडलेली असायची, कोळसं इकडे इकडे चुलीत झालेलं असायचं. हा तरी पण आम्ही त्यात बसून जेवायचो. तिन्ही बाजूनं चारी बाजूनं मांडायची, त्यात लाल माती भरायची हा आणि त्याच्यावर एक सतरंजी हातरायची बर आणि त्याच्यावर नवरा नवरीला बसवायचं. पंक्तीत बसायचं, 3 पीस वाढलेलं खायचं आणि उठून जायचं. बर पुन्हा दुसऱ्या पंक्तीत बसायचं, 3 पीस वाढलेलं खायचं आणि पुढे चालायचं. बर त्यामुळे ते पुन्हा कधी कधी शेवटी आम्हाला ओळखायची आणि हाकलून द्यायची. हा. जातपात वगैरे होते, हा पण ते जातपात जरी मानत असले हा तरी त्यांच्याविषयी असणारी आपुलकी कमी नव्हती. परत त्यानं स्टँडवर आम्हाला गाठलं आणि जरा थोडीशी वेगळी भाषा वापरली. सकाळी निवडून येईल या गॅरंटीनं बँड वगैरे गुलाल फुलं बिलं घेऊन जे तयारीनं आलेला होता. विरोध पार्टीचा जे उमेदवार होता हा त्यानं जे मटेरियल सगळं आणलेलं हा. होतं, त्यानं खिडकीतनं त्याच्या कार्यकर्त्याला सांगितलं होतं की मला वापरण्याऐवजी भावाला वापरा सगळं. होय हे मला माहीतच नव्हतं. हा ज्यावेळेस मी बाहेर आलो हा त्यावेळेस जेवढी माझ्या विरोध पार्टीतली पोरं जी गँग होती सगळी किंवा उमेदवार आहे ती सगळी टोटल माझ्यासाठी आनंदी उचलून नाचत होती. इतर लोकांच्या मोठ्या माणसाच्या चुरून हा. आम्ही त्यांच्या डेऱ्याला जाऊन पाणी प्यायचो गार लागतं म्हणून. लय कशाला समजा भावाचं लग्न असेल हा आणि बहीण लग्नाला भावाच्या चालली आहे त्या गावात हा त्या घरी हा आई वडिलाच्या, हा तर तिनं विचार करायचा की आपली मुलं किती आहेत, 2-3 मुलं आहेत, मग त्यांना हातरा पांघराय किती लागेल. आमच्या काळातली शाळा म्हणजे एकच तुकडे असायचे, हा अशा काय 2-3 वगैरे तुकड्या नसायच्या. हा आणि शाळेमध्ये असं निवारा वगैरे कमी असायचं. बर असेल त्या जागेत असेल तिथं ऍडजस्ट करून बसायचं. कुठं होती शाळा? इथं माळशिरसलाच होते. होय बर तर शाळेमध्ये लिमिटेडच एक 50-55च्या आसपास जास्तीत जास्त एका हायस्कूलमध्ये एका तुकडीमध्ये असायचे पोरं. हा एका इथेमध्ये 50-55च्या आसपासच मुलं असायची. बर शिक्षणाचं प्रमाण थोडंसं कमी होतं त्या काळात. मुलं मुली मिळून हा सगळं मिळून. हा आठवते का तुम्हाला तुमच्या त्या काळातले मित्र कोण कोण होते काय? हो हा आता सगळे आहे ती काय टॉप मोस्टला काय सर्व्हिस मध्ये गेलेत, काय बिझनेस मध्ये आलेत. होय हा अर्जुन पांढरे म्हणून एक होते. तुमच्या त्या शाळेच्या काळातले काय किस्से आहेत का मित्रांबरोबरचे तुमचे काय काय आठवणी सांगा अशा न विसरता येण्यासारखी आठवणी काय? आता न विसरता येण्यासारखं म्हणजे असा आमचा विषयच असा होता की आपली परिस्थिती एकदम गरिबीची असल्यामुळं लय मित्राच्या समवेत जाणं शक्यता कमी असायची पहिली. बर काय 4-2 मित्र असायची ती आपल्या लेवलची, त्यांच्या संगच आमची दोस्ती असायची. हा आणि जी काय सर्व्हिसवाल्यांची मुलं वगैरे असायची त्यांचा आपला काय मेळच बसायचा नाही. बर कारण आपलं राहणीमान वेगळं, कपडे वेगळे. हा नाही तरी पण एक हे असे जे काय तुमचे जे मित्र होते त्यांच्यासोबतच्या आठवणी बाबा काय असं तुम्ही कुठं तर गेलाय खूप उशीर झालाय किंवा वडिलांनी मारलं. हो आहे की काय तसं- ठराविक आठवणी. आता कसं असायचं पूर्वी हा पिक्चर थिएटरलाच बघायचं यायचं. बर मग घरची काही सहजासहजी संमती द्यायची नाही ते. हा आम्ही आपलं एक दिवशी अकलूजला श्रीराम थिएटरला जाऊन देणार नाही म्हणून एक जणांना पुढे गेलो, एक जणांना मागणं गेलो, बर सायकलीवर बसलो. हा त्या अकलूजच्या पाठीवर टेकडाला सायकल पडली, गुडघ्याला लागलं, बर तरी पण पिक्चरला गेलोच. कशी काय सायकल रिक्षा पडली होती? डबल सीट होतं ते पडलो खाली. हा सायकलीवरच गेलतो ना. हा 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 घरी आल्यावर कळलं कोण सगळं. कोण होतं सायकल कोण चालवत होतं? मित्र चालवत होतो. मला काही एवढी चांगली सायकल येत नव्हती तेव्हा. हा घरचे पोरं कुठे गेले मग हुडकून कंटाळले होते. बर मग आम्ही 12 ते 3चा पिक्चर बघून 3 पासून सायकली अकलूजनं माळशिरसला यायला 1.5 तास गेलता. अंधार पडला होता सगळा. बर आता डोक्यात प्रश्न होता घरी कसं जायचं, हा गेल्यानंतर काय होईल परिणाम, हे सगळं हा हा काळजीत होतो आम्ही सगळे. घरी आल्यानंतर घरी आल्यानंतर काय बोलली नाही ती कोण जेवण वगैरे वस्तूर. हा जेवण वगैरे झाल्यानंतर मग सगळे बाहेर, माझे वडील त्याचे वडील हा सगळेच बाहेर येऊन
बसले घेतला आम्हाला रेमांडमध्ये. हा. आम्ही दोघांनी एक ठरवलं तर काही बोलायचंच नाही. बर. गप राहायचं, मारलं तरी गप राहायचं, बोललं तरी गप राहायचं. हा. त्या पद्धतीने आम्ही दोघांनी ते नियम पाळला. हा. ते बोलून बोलून कंटाळले. काय विचारत होती? काय बी बनत होते, पण आम्ही काय होय बी नाही नाही बी नाही. गप्प काय नाही विचारत काय होते तुम्हाला? अक्कल नव्हती का, पिक्चरला जायला काय लय शौकीन आहे का, असं काय 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 त्यांना कळलं होतं का तुम्ही पिक्चरला गेलेला? कळलं की आम्ही आल्यावर त्यांना कळलं होतं. त्यांनी माणसं पाठवली तिने हुडकायला. बरं बरं. हा. येतानाच त्यांनी बघितलं सगळं. बर. शेवटी असा मजेशीर किस्सा की सगळं ते बोलून बोलून सगळे कंटाळले. हा. आणि शेवटी तीच आम्हाला म्हणले, हे तर काय भजन कीर्तन चालू आहे का, गप बसलाय ऐकून घेताय सगळं. हा. म्हणजे तीच कंटाळली बोलून मग आम्ही म्हणलं आपलं न बोललेलंच चांगलं. हा, हा, हा. असं झाला विषय. आणि पिक्चर कोणता होता तो बघितलेला? त्या पिक्चरचं नाव होतं हम किसी से कम नाही. बर. काय करतं त्यात 9वीच्या आसपासची पोरं आम्ही. हा, हा, हा. फक्त पिक्चरला जायचा एवढाच विषय होता. हा, हा, हा. कधी गोष्ट ही किती सालीची? साधारण 78-79 बर. त्या पिरियड मध्ये. कोणाचा होता तो हम किसी से कम नहीं? अमिताभ बच्चनचं. बर. मग काय काढायचं, बच्चन होता एवढंच म्हणायचे सगळे. हा. जायचो आम्ही सगळे असे. हा. म्हणजे बच्चन हिरो म्हणून आवडायचा म्हणून त्यांचा बघायला गेला का पिक्चर? कसा? नाही तसलं बी नाही काय. पिक्चर हा. बघायचा एक डोक्यात विषय, सगळी जात होती, आम्हाला जायला जमायचं नाही, हा. सोडत नव्हती. हा. मोका आला मग गेलो मागला, पुढला कशाचा विचार न करता. होय. अजून कुठले तसे परत बघला का पिक्चर? नाही परत मग 10वी झाल्यानंतर मग काय थोडस स्वातंत्र्य मिळालं. पुन्हा 11-12वीला गेल्यानंतर हा, हा. पिक्चर वगैरे बघायला काय बाहेरगावी शाळेला वगैरे जावं लागलं थोडस. मग मित्रांच्या वर खोड्या काय का तुम्ही असायच्या वेळेस? काय खोड्या करायच्या का तुम्ही? मित्र वगैरे काय असायच्या का? खोड्या वगैरे नसायच्या जास्त, हा. पण एक विचारून आम्ही चालायचो जास्त. हा. कामाचं स्वरूप, घरची परिस्थिती बघून आणि वागायचं. खेळ काय असायचे तुमचे? खेळ त्यावेळेचे खूप चांगले खेळ होते. ते खेळ आज कोणाला बघायला बी मिळत नाहीत. काय काय होते? त्याची नावं बी कोणाला माहित नाही ते. आणि ते खेळ जे होते ते तब्येतीसाठी खूप हेल्दी होते. म्हणजे सूरपारंभ म्हणून एक खेळ आमचा असायचा जास्त. हा. ते तुम्हाला माहित नसेल सूरपारंभ म्हणजे काय खेळ आहे. माहिती आहे. हा. तर ते झाडावनं खाली उड्या मारणं, शेवणं, त्याच्यामुळे सगळ्या शरीराचा व्यायाम खूप असायचा. हा. दुसरी गोष्ट म्हणजे विटी दांडू म्हणून एक खेळ होता. हा. सुरलोंपाट म्हणून एक खेळ होता. हा. आणि विहिरीत पोहणं, हा. शिवण काय म्हणतो आपण त्याला, विहिरीत शेवना एकमेकाला पाणीला खेळ शेवणावाने खेळ खेळायचो, विहिरीत पोहत असतात बरं, बरं. एकमेकाला. हा. असं ते सगळे व्यायामाचेच खेळ असायचे. खेळ खेळल्यानंतर भरपूर भूक लागायची, हा. झोप चांगली लागायची, आणि त्यामुळे शरीर चांगलं राहायचं आपलं त्या काळात. पोहायला कुठं जायचं तुम्ही? विहिरीतनीच. हा. विहिरीनं पाणी वगैरे त्या काळात भरपूर असायचे, काही कमी पडत नव्हतं. हा. त्यामुळं दुपारी 15-20 पोरं त्या विहिरीमध्ये एकत्र असायची पोहायला कंपल्सरीच. बर. हा. आणि पोहायला लवकर शिकल्यामुळं काय अडचणी येत नव्हत्या कुठल्या. कोणी पोहायला कसं शिकलो तुम्ही? कोणी शिकलो तुम्हाला? पोहायला शिकताना मी आता 4थीत होतो. हा. तेव्हा एक जोडीदार म्हणजे काम करणाराच व्यक्ती होता. हा. पण साधारण मी 4थीत असताना त्याचं वय होतं 10वी-12वीच्या आसपास. बर. तर तो आम्हाला शिकवायचा जरा विहिरीमध्ये नेऊन, कमरेला बिंडा वगैरे बांधून. हा. लई दिवस काय आम्ही बिंडा वगैरे बांधला नाही. 10-15 दिवसात आम्हाला जजमेंट आल्यावर हा. आम्ही स्वतःहून जरा थोडंसं मोकळं पोहायला लागलो. बर. मग काय भीती वाटली होती तुम्हाला पहिल्यांदा पोहायला ज्यावेळेस शिकायला गेला त्यावेळेस? तुम्हाला काय पाण्याची भीती वाटत होती? नाही, भीती नाही वाटली, कारण मनात इच्छाच होती ना, हा. मला पोहाय शिकायचा आहे. बर. त्यामुळे भीतीचा प्रश्नच राहत नव्हता. कारण शिकायचा हा महत्वाचा, पोहाय शिकायचा हा महत्वाचा बेस होता तिथं. हा. 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 त्यामुळे भीती हा प्रकार स्वतःहूनच सगळं प्रक्रिया करावं लागायची आपल्याला. आनंदानं करायचं ते सगळं. मग पोहायला शिकल्यानंतर मग पोहायला खूप वेळा गेला असेल तुम्ही? खूप, म्हणजे दररोज सकाळी आमची आंघोळ विहिरीलाच. हा. एक 10-15 मिनिटं पोहलं की व्यायाम बी व्हायचा, आंघोळ बी हा. व्हायची. आणि त्या काळातल्या परंपराच होत्या की पुरुषांनी किंवा पोराने गरम पाण्याने आंघोळ करायच्या नाही त्या. हा. 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 त्यामुळे जनरल विहिरीलाच लोक असायची पोहायला सगळे. कसं त्या काळातलं, जर तुम्ही हा काळ मला वाटतं 70-80 मला काळ सांगताय ना, कसं वातावरण होतं एकूण? लोक कसे राहायचे, काय त्यांचं एकूणच म्हणजे कामधंदे कसे असायचे, खाय प्यायला काय कसं असायचं त्या काळात? त्या काळात कामधंदे तर होतेच सगळ्यांना, पण त्या काळात असं लय आयुष किंवा अपेक्षा असं काय नसायचं लय. हा. जेवढ्या अत्यावश्यक गरजा आहेत तेवढ्या भागल्या की लोक खुश हा. समाधानी राहत होते. हा. म्हणजे सकाळी उठणे, आंघोळ करणे, हा. काय असेल ते घरात
बनवलेली भाजी भाकरी काय असेल ती खाणे आणि काय काम असायचं खायला, काय असायचं त्या काळात? खायला काय खूप चांगलं असतं त्या काळातलं खायला आता मिळतच नाही काय. काय काय होतं, भाजी वगैरे कशा असायचं, काय काय असायचं? मेथीची भाजी असायच्या, शेपूची असायचे, वांगे असायचे, हा. रानातलं बरंच काय माळवं असायचं, पण ते सगळं ओरिजिनल असायचं बिगर औषधाचं. हा. आपल्या रानात आपण हक्कानं पिकवलेलं असायचं सगळं. बर. त्यामुळं ताजं ताजं वांग्याची भाजी केली तर ती कशी लागते ती चव वेगळीच असते. शेती होती का तुम्हाला? होती थोडी होती, एकरभर शेती होती. तुम्हाला सगळ्यात जास्त खायला काय आवडायचं? मला सगळ्यात जास्त खायला म्हणजे मोड आलेल्या मटकीची भाजी, बर. सुकी भाजी वगैरे हा. चांगली, आणि बेसनची पोळी आपण तव्यातले बनवत होते होय. आपल्या आवडीचं. आज बी तेच आहे. बर. आई बनवायची? आई बनवायची आणि आईच्या हातची चव वेगळीच असायची. त्यावेळेस पाट्यावर वाटून केलेलं पदार्थ हा. ते मिक्सरपेक्षा कितीतरी पटीनं चव चांगली असायची. हा. आईच्या हातचं अजून काय काय आवडायचं तुम्हाला? आईच्या हातचं प्रत्येक पदार्थ जे काय करत होते ते मन लावून करत होते, आणि त्याची जी करण्याची सिस्टीम, हा. फोडणी देण्याची पद्धत हा. आणि त्याच्यातनं उतरलेली चव ती वेगळीच असायची. हा. त्यामुळे त्याचं काही कसं जरी केलं तर ते आवडीच असायचं. आवर्जून म्हणजे नेहमी म्हणजे आवर्जून आवडणारा पदार्थ आईच्या हातचा? आईच्या हातचा आवडणारा पदार्थ म्हणजे तव्यामध्ये जी काही भजी करायची थोड्या कमी तेलामध्ये बजेटमध्ये बर. बसवलेली, हा. ती खूप खमंग व्हायची. बर. आतनं कच्चे राहत नव्हते, कमी हा. तेलात घासताना पण ते चांगले पलटी मारून भाजायचे हा. आणि ते खायला एकदम चांगले लागायचे, बर. आवडीचं हा. असं. आणि घरात मटण मासे वगैरे असायचे का त्या काळात? असायचे. परिस्थिती नाजूक असल्यामुळं हम्म. कधीतरी महिन्यात 3 महिन्यात एखाद्याशी यायचं, सगळे खायचे का? खायचे सगळे होय. खायचे. होय. कसं मिळालं त्या काळात मटण मासे काय? आता त्या काळातला दर काय मला नाही सांगता येणार. हा. नाही पण ते मासे वगैरे कुठल्या जाती असायचे त्या काळातले? कशी जातं काय मिळाले मासे आहेत म्हणलं की संपला विषय. हा. कुठली जात तेवढं सुधारित प्रकार म्हणजे आई वडिलालाच माहित नसायचं कुठली जात आहे हा. ती. हा. हा. आपल्याला काय कळायचं तेव्हा ते. अच्छा. 8वी 9वीच्या पोरांना एक तर मासे गावात मिळायचे नाही, कोणीतरी वड्याने धरून आणले, बर. ती गावलेली असेल ती द्यायचे किलोवर, काही घ्यायचे आणि खायचे. आणि तुम्ही काय जात होता का वाड्याला पकडायला मासे? हा, गुरं घेऊन जायचं. हा. मग दुपारी आपलं पोहत पोहत काय गावलं तेवढे पकडायचे. वाड्याला? हा. बर. तेव्हा वड्यांना पाणी बिणी भरपूर असायचं. बर. वड्याचं क्षेत्र खूप मोठं रुंदी असायची, हा. त्यामुळे आज वड्याच्या दाराच्या कडेने भरपूर गवत वगैरे असायचं ना, 100 इकडं 100 फूट तिकडं. हा. त्यात गुरं चरायची चांगली. हा. आपला खेळ बी व्हायचा, पोहणं बी व्हायचं. मासे कसे पकडायचे मग तुम्ही ते? मासे काय असं कापड वगैरे दोघांनी दुईकडे धरायचं, उलट देशात चालायचं, त्यात गावतील ते उचलायचं, हा. असंच असायचं. कोण कोण जायचं मासे पकडायला? तेच आमची त्यावेळीची गँग सगळे कोण कोण गुर्रा नावं खायला आठवते? आलेले. हा, नावं सांगा कोण कोण होती ती? सांगितलं की ते अर्जुन पांढरे, जनार्दन शिंदे, हा. असे बरीच पोरं असायचे. आता त्यातली पोरं काय काय नाहीत आता, काय आहेत अजून. मग ते हे सगळं कार्यक्रम गुरु राखायला गेल्यावर करायचं का सगळं? हा, गुर्राकडे पाठवायल्यावर असायचं खेळ. काय काय होते गुरु? त्यावेळेस गाय असायची, म्हैस असायची, शेळ्या असायच्या. हा. दूध घरचं लागायचं ओरिजिनल आपल्याला, त्यामुळं हा. करावं लागायचं ते सगळं. बर. आणि उत्पन्नाचे प्रॉपर्टीचं साधन बी तीच जास्त. हा. जेव्हा गरज पडत जाऊ एखादा शेळी वगैरे विकणे, पैसे उभा करणे, असं बर. दूध दही वगैरे भरपूर असायचं त्याकडे? खूप खूप. हा. कमी म्हणजे ते घराचं त्या प्रपंचाला अर्थच नाही असं. हा. ज्या माणसाला दूध घरात मिळत नाही हा. किंवा दही भेटत नाही त्या घरात, हा. त्या घराला घरपणच नाही बर. किंवा ते काय उपयोगच नाही त्या प्रपंचाला अर्थ, असं वडिलांची समस्या असायची. बर 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 बर. आपल्या मुलाला दही दूध खायला काय कमी नाही पडलं पाहिजे हीच प्रपंच आहे. हा. त्यांना बाकीचे काय कशाची अपेक्षा नसायच्या. बर. ती मुलं खाऊन पिऊन दणकट राहिली पाहिजे, ती तब्येतीनं स्ट्रॉंग राहिली पाहिजे, हा त्याचा बेस होता. हा. सायकली पण नव्हता बघा, म्हणजे मोटरसायकल आता नव्हत्या ना आता सारख्या? नाही, मोटरसायकली नव्हत्या, सायकली बी नव्हत्या. हा. सायकली म्हणजे फार चांगली परिस्थिती जरा थोडीशी आहे चांगले, हा. ती लोक सायकल घ्यायचे. हा. जनरल चालत जाणे चालत येणे हाच प्रकार जास्त असायचा. बर. आणि काय वाटत बी नव्हतं. हा. सगळंच समाज तसा असल्यामुळं हा. वजी वगैरे काय आणायची असली तरी डोक्यावर आणणं, बर. बाजार झाला तरी डोक्यावर घेऊन येणं, काय वाटायचंच नाही ना त्याचं, कारण हा. सगळीच त्या लेवलची असायची बर. बऱ्यापैकी. क्वचित एखादा पैसे जरा थोडेसे मिळत असले लोक सायकल वगैरे घ्यायचे. हा. आणि तुमचं म्हणजे प्रॉपर तुम्ही माळशिरस मध्ये राहिला का? खुद्द माळशिरस मध्ये म्हणजे गावात नव्हतो, हा.
आसपास वस्तीने लोकांच्या काम म्हणजे वडील कामाला असायचे ना दुसऱ्याच्या, बर बर बर. म्हणजे जिथं काम मिळेल वर्षाचं ते त्या लेवलला असायचं. हा. बाजार कशा असतात हो त्या काळातले? तेवढं आठवडा बाजार असायचं, लोकांना बाजाराशिवाय पर्याय नसायचा. माळवं वगैरे कमी घ्यायचे, पण बाकीचे तेल वगैरे तंबाखू काय लागेल ते लोकांना बाजाराशिवाय भेटायचंच नाहीत. हा. धान्य वगैरे काय खरेदी करायचं तर बाजारात जरा स्वस्त मिळायचं, हा. दुकानात थोडं महाग लागायचं. अच्छा. असं. पहिली ते ही काय मगाचा किस्सा सांगितला बघा तुम्ही, लग्न जमवण्याचा जो किस्सा होता तो काय प्रकार होता नेमका तो? एक रूढी परंपरागत, एक पूर्वी कसं मीडिया नव्हता, फोनची व्यवस्था नव्हत्या, मोबाईल नव्हते. हा. मग लोकांना कार्यक्रम आपल्या घरी एखादी घटना घडली तर ते कसे लोकांपर्यंत पोचवायचे, तर बर. त्यातलं एक लग्न जमलं हा. आमच्या घरी, आम्ही ह्यांची मुलगी केली हा. आमच्या या मुलाला, हा. हे सांगायचं कसं? हा. तर मग आता नुसतं सांगत बसलं तरी बरोबर वाटायचं नाही ना. हा. हा. मग ज्या घरी लग्न जमलं हा. त्या मुलीकडलं, समजा मुलाचं लग्न आपलं जमलं हा. आणि आपल्या भावकीत ते सांगायचं आहे, हा. तर मग लग्न जमवून तिकडून आलो बैठक घेऊन, हा. तिकडून एक शिदोरी म्हणून एक प्रकार होता. बर होता की. हा. तर पोळ्याचं शिदोरी असायची. बर. साधारणपणे मग एक ही होतं 150, 200, 250, 300 पोळ्या बनवून द्यायच्या. कोण बनवून देते? ते पाहुण्याने, मुलीच्या घरच्यांनी? मुलीच्या घरच्याने. बर. आणि मग ते आपलं रामराम वगैरे घालून ते घेऊन आपल्या घरी यायचं. म्हणजे ज्या दिवशी लग्न जमले त्या दिवशी? हा, त्या दिवशी फायनली. हा. आणि मग आपल्या घरी आल्यानंतर ते काय आपलं नियमाप्रमाणे रूढीप्रमाणे 4 बायका बोलवून ते नाव वगैरे घेऊन पद्धत होती गाठ सोडायची. ते हा. सगळ्या मोजायच्या पोळ्या किती आहे ते. बर. ते पोळ्या मोजल्यानंतर आपल्या भावकीचा उंबरा किती आहे घराचा, हा. मग पोळ्या समजा 200 आल्या असेल, उंबरा जर 400 असेल हा. तर ते अर्धे अर्धे तुकडे करायचे. बर. आणि मग घरातली एक मानाची लेडीज असते, हा. मुलगी असो भाऊजाई असो, हा. मग तिनं ती डोक्यावर टोपली घेऊन प्रत्येकाच्या घरी जायचं, त्यातली ती एक पोळी द्यायची हा. आणि आमच्या असं असं लग्न जमलं म्हणून जाहीर करायचं. बर. म्हणजे सगळ्यांना त्या काळात ते कळलं पाहिजे, हा. हा त्याचा मूळ बेत. मग कुठली पोळी आहे, कोणत्या पाहुण्याने दिली, मग ते पाहुण्याचं नाव सांगितलं जायचं. कशाला दिली पोळी ती? हा. हा. दिवसभर ते सगळ्या गावात व्हायचं बाबा हा. आता ह्याच्या मुलाचं लग्न जमलं. हा. हा. त्याचा परिणाम काय व्हायचा, किंवा लग्न जमलं म्हणल्यानंतर जी काय 12 बलुतदार असायची गावातली, हा. न्हावी, हा. की लोहार, हा. किंवा काय कोळी, हा. रामोशी, हा. एक मांग म्हणून एक समाज हा. असायचा. हा. तर प्रत्येक कामाला लागायचे. आता यांच्या घरचं लग्न आहे, बर. आपल्याला तिथं आपलं काम केलंच पाहिजे. मग आता म्हणजे पोळ्या ते त्यांना सांगितलं जायचं का ते आपोआपच कामाला नाही, लागायचं? ऑटोमॅटिक परंपराच गावची, हा. की बाबा आता ह्यांच्या घरी लग्न आहे, मग आता हा. त्यांच्या घरी आपल्याला 8 दिवस पाणी पुरवलं पाहिजे. बर. त्या कोळ्याने ती म्हशीची पकाल घेऊन ते 8 दिवस त्या घरी पाणी टाकतच राहायचं. हा. की न्हाव्याने जाऊन त्यांच्या घरचे सगळे जे काय कटिंग दाढी काय असेल ते सगळं ते करतच राहायचं. बर. किंवा वाजंद्री असतात डपडवाला हा. गावातला, हा. त्यांनी तिथं जाऊन तिथे सगळं व्यवस्था बघायची, बा कशा पद्धतीने करायचं काय. म्हणजे बर. लग्न मालकापेक्षा जास्त काळजी गावातल्या 12 बलुतदाराला असायची. बर. ती पद्धत होती पहिली, खूप चांगली. बर. सुतारानं त्या मालकाला जे अवजारं लागायची शेतीला हा. ते वर्षभर काही कमी पडून द्यायचं नाही. बर. लागल ती दुरुस्त करून द्यायचं, लागल ती बनवून द्यायची. हा. न्हाव्याने वर्षभर पैसे मागायचे नाहीत, हा. कोळ्याने वर्षभर पैसे मागायचे नाहीत. मग ह्यांना मिळायचं काय? ते सांगतो की हा. मग त्यावेळेस शेतकरी तो हा. खळ म्हणतो आपण ज्वारीचं, ज्वारी हा. काढली गेली जाते, बडवली जाते. हा. तर त्यावेळेस मग प्रत्येक शेतकरी त्यांच्या घरी नेऊन धान्य टाकायचं. बर. वैरण असेल, कडबा असेल, ज्वारी असेल, पीक जे रानात पिकल हा. ती काही ठराविक असं त्या 12 बलुतदाराला वाटायचं. बर. मग सगळ्याचं मिळून त्यांना भरपूर व्हायचं. ते बर. 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 अशी पद्धत पूर्वीची होती. होय. म्हणजे रोख पैशात रूपांतर कुठं नसायचंच. हा. 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 तिसरी जुनी पद्धत एक अशी होती की समजा आता मी गरीब शेतकरी आहे, हम्म. तर डावरा पद्धत असायची. माझ्याकडे बैल नाही, ती हा. माझे नांगरट तर आहे 2 एकराचे. हा. तर सगळ्या शेतकऱ्यांनी एक दिवस नांगर आपला त्याच्यात घेऊन जायचं हा. आणि दिवसभर त्याच्या सगळी शेती असेल ती नांगरायची. बर. आणि संध्याकाळी त्या शेतकऱ्यांना मग सगळ्यांना जेवण द्यायचं चांगलं, बर. मटणचं वगैरे, बोकड कापून वगैरे. हा. अशी एकी होती पूर्वीची. होय. हा. बर. तिसरा एक प्रकार असा होता की माझ्यात शेपूची भाजी आहे, हा. ह्यांच्यात मेथीची भाजी आहे, त्याच्यात मिरच्या येत्या, हा. केलेली फळं. हा. तर कुणी कुणाला विचारत नव्हती. हा.
जायचं, हम्म. मिरच्या तोडायच्या, आणायच्या, वापरायच्या, खायच्या, जाताना भाजी घेऊन जायचं. हा, आणि कोणी कोणाला कधी का घेऊ नको म्हणत नव्हतं. हा. पण पद्धत कशी होती की संध्याकाळी आणि सकाळपुरती मिरची किती लागणार आहे तेवढीच तोडली जायची. बरं बरं बरं. अशी पिशवी भरून नव्हती. हा. त्यामुळं जेवढे पाहिजे तेवढेच. जेवढं बुवा संध्याकाळी भाजीला काही लागतंय हा. तेवढंच घेऊन जायचं. जातं कोणी म्हणजे वासा वासा करायला नाही उगाच. अजिबात नव्हती ती हा. पद्धत. त्यामुळं मन मोकळी लोकांची असायची. हा, त्यामुळे एकी असायची. हा, आताच्या काळात काय झालंय, परवानगी आहे ना तोडायला, लागणार आहे ना पावशेर, 5 किलो तोडली जाते. बरं म्हणून आता कोण तोडून देत नाही. बरोबर आहे. असा प्रकार आहे मिरचीचा. सगळेच प्रकार चांगला होतो. तो सिस्टीमच चांगल्या होत्या. जातपात होती का होती? जातपात होती त्या काळात. काय पण जातपात होती. पण जे ती त्या जातीचा माणूस ज्या त्याच्या पद्धतीनं आपलं आपलं ओळखूनच राहत होता. बरं. त्यामुळं असं कोणी कोणाला चिडत नव्हते किंवा काय बोलत नव्हते. हा. बाबा आपली जात आहे, हायच आपली जात, आपल्याला काय आपल्या आपल्या जातीप्रमाणे आपल्या आपल्या परंपरेप्रमाणे वागलंच पाहिजे, हा. हे सगळं मान्यच केलेलं होतं, ॲग्रीडच केलेलं होतं. बरं. त्या पद्धतीने राहतच होते सगळे. मग ते हे जे जातपात होते त्याचं हे कुठं तर चुकीचं होतं असं काय वाटत नव्हतं का त्यावेळेस? नाही वाटायचं की तो बी माणूस आहे, आपण बी माणूस आहे. हा. पण कसं असतं, आता सध्याचं उदाहरण, जर सगळ्यांनी नेत्यांनी जर नेता व्हायचं म्हणलं हा. तर कार्यकर्ता कोणी व्हायचं? बर. नाही इथं विषय होता, समानतेचा विषय होता ना तिथं. होता की. हा. पण प्रत्येकाने जर शेतकरीच व्हायचं म्हणलं असतं तर हा. जे 12 बलुतेदार रचना जी केलेली होती पूर्वीची, हा, हा. ती रचना राहिलीच पाहिजे होती ना. आणि पण ती शेवता शेवत वगैरे जे लांबून पाणी द्यायचं किंवा पाणी भरू द्यायचं नाही किंवा वरण अन्नधान्य द्यायचं, अशा गोष्टी काय चालायच्या ना, त्याच्याबद्दल म्हणतो मी. कसं होतं माहित आहे का, मला जर थोडस आठवतं लहानपणी की वरून पाणी दिल्यावरती वंजळ लावून पित होते. बर. हे मी पाहिलंय. हा. पण तीच पित होती असं नाही. हा. आम्हाला कधी कधी पाळी यायची ती प्यायची भांडी नसल्यावर. बर. कुणाच्या तर घरी गेलो आणि त्याच्या घरी पाणी एकच तांबे असेल हा. तर आम्ही म्हणायचो वाता हा. प्यायचो, असं बर. वर्ण वातायचे असं काय. हा. पण होतं ते प्रकार होता, तो मान्य करावाच लागतो. हा, हा, किंवा 12 बलुतेदारापैकी एखादा समाजाला ते वरून पाणी वाटायचे, त्याला हा. भांड प्यायला पांडे देत नव्हते वगैरे, होता तो प्रकार. हा. आणि तो जास्त करून श्रीमंताच्या ह्याच्यात असायचा. बर बर बर. म्हणजे जनरल गरीब लोक होते ते थोडे द्यायचे भांडा, पे बाबा असू दे, बर बर. बस धुवून ठेवायचं. मग जरी भांड दिलं हा, हा. तर ते पाणी प्यायचे आणि ते धुवून ठेवायचं भांड. अच्छा. आणि ती काय मला वावगं वाटत नाही, कारण आपण बी धुवून ठेवलं तर काही वाईट वाटायची गरज नाही. बरोबर. हा, हा, हा. आता मी तुमच्या घरी जेवलो तर मी बी तुमच्या घरी जर तुम्ही जर करून घालाय माणसं कमी असते. नाही ती वेगळी पद्धत, तो प्रकार वेगळा झाला. पण इथं जाणून बुजूनच म्हणजे तू बाबा खालच्या जातीतला आहे, तू आमच्यात म्हणून आम्हाला शिवायचं नाही किंवा आम्ही चालू हा प्रकार होता ना तो. आता ते केव्हा माझ्या फार पूर्वीची आधीपासून आलेली परंपरा, त्याच्यावर मी काहीतरी बोलायचं कसं काय. कारण माझ्या पंजोबाच्या आधीपासून तर ती केव्हा तरी आलेली नाही, परंपरा. ते नाही म्हणत मी. आपण त्याला आता आपण काय करू शकत नाही. पण ते मला हे म्हणायचं की त्या काळातल्या लोकांना त्याच्याबद्दल कुठंतरी ते हे ज्या गोष्टी चालत होत्या ह्या कुठेतरी बदलल्या गेल्या पाहिजे असं काय. नाही नाही नाही, 6वी 7वीतला पोरगा होतो तरी मला ते आवडत नव्हतं. बर. आता माझ्या शेजारीच एक रामादस म्हणून चांभार समाजाचा माणूस राहत होता. बर. माझी आई, त्यांचे पोरांची आई संगच खुरपाय जायच्या, संगच यायच्या, संगच गवतं काढायच्या. हा. त्यामुळे आम्हाला काही वेगळं काय वाटत नव्हतं. हा. मग आम्ही इतर लोकांच्या मोठ्या माणसाच्या चुरून आम्ही त्यांच्या डेऱ्याला जाऊन पाणी प्यायचो, गार लागतं म्हणून. बर. जाऊन जेवायचो. हा. म्हणजे आमच्यावर काय तसं काही त्याचा परिणाम नव्हता झालेला. मिळून मिसळून राहत होतो खूप. म्हणजे मला एकच कळत होतं की तो बी माणूस आहे, मी बी माणूस आहे. ती बी काम करून खाते तर आपण बी काम करून खातो. बर. मी जिथनं धान्य आणलं तिथनंच तो बी आणत होते. ते आणलं मग त्याच्या घरात बनलं म्हणून ती वेगळं का, बरोबर आहे. असं थोडं असायचं. हा. त्यामुळं मोठ्या माणसाला चोरून गव्हायला म्हणून मी त्यांच्यात मिसळायचो, खायचो. मी काय तसलं पाळलं नाही, आज बी पाळत नाही, पहिलंही पाळत नव्हतो. हा. कितीतरी आता सिद्धार्थनगर मधली पोरं माझी दोस्त कंपनी असायची, हा. तर दुपारी मी जेवायला त्यांच्या घरीच जायचो. बर. तिथं त्यांची एक 10 बाय 10ची खोली असायची, हा. राख पडलेली असायची, हा. कोळसं इकडे इकडे चुलीत झालेलं असायचं. हा. तरी पण आम्ही त्यात बसून जेवायचो, हा. एका ताटात बसून जेवायचो, काय नाही. बर. म्हणजे माझ्या वैयक्तिक तो विचार वेगळा होता. बरोबर. हा. पण कसं असतं, काय समाजासंग थोडस हम्म. समजा मोठी माणसं हे इकडं तिथं जाऊ नको, तर मग सरावी लागायचं बाजूला. हा. हा. पण जनरल पंक्ती वेगळ्या असायच्या थोड्याशा.
गाव पातळीवर जेवण असेल हा, बाबा गावातल्या मारुतीचा भंडारा असेल वगैरे हा. तर त्यांना पंगत वेगळी असायची, बर इकडे पंगत वेगळी असायची. मला ते खटकायचं पण काय लहान पोराचं काय चालायचं त्यावेळेस असा असायचा प्रकार तो. बरोबर आहे. मग त्या काळातली लग्न कशी होते हो? काय लग्न आता जी लग्न 2 दिवसाची असते किंवा आता लग्न मला जेव्हा साधारण 72-73 ला थोडस कळायला लागलं, हा, तर कळायला लागल्यानंतर त्या काळातली जी लग्न मी बघितली त्यात 2 प्रकार होतं. हा, एक गरिबांचे लग्न आणि एक जनरल माणसांचे लग्न. हा, तर गरिबांचे लग्न मंडप नसायचा, हा, मग त्याची कशी व्यवस्था कशी होती की बाबा 4 किंवा 6 डांबरा व्हायचे, त्याला आडे उभे बांधायचे काटकं लाकडं, हा. त्याच्यावर करंजाचे फाटे, नारळाचे फाटे, बर नॅचरली शिव आणायचा. हा, आणि स्टेज जर म्हणलं नवरा नवरीला बसायला हा. तर ते आपले टिप्पण किंवा कुळव असतो त्याची दिंड असायची, बापरे. ती निकळायची. हा, आणि त्या मंडपामध्ये एका मध्य सेंटरला म्हणजे एका बाजूला हा, की तिन्ही बाजूनं 4ही बाजूनं मांडायचे, त्यात लाल माती भरायची हा. आणि त्याच्यावर एक सतरंजी हातरायची बर आणि त्याच्यावर नवरा नवरीला बसवायचं. होय. हा, अशी चांगली सिस्टीम कमी खर्चातल्या पद्धती होत्या. बर आणि जास्त करून केळीचे खूंट वगैरे बांधून शिव आणायचा मंडपाला. हा, नॅचरल निसर्गाचा मंडप तयार असायचा, हा, हा, हा. तो बघितला मी बर. त्या काळात. आणि जेवायला वगैरे जेवण कशी असायची, काय असायचं जेवायला? जेवण वगैरे सुरुवातीला स्टार्टला तर पोळ्यांचं जेवण असायचं, हा, पोळे, आमटे, भात, हम्म, गुळवणे हम्म. असाच प्रकार असायचा तो. बर मग नंतर पुढं थोडस 80च्या आसपास नंतर थोडस कळी वगैरे पडायला सुरुवात झाली. आता ते आता बघा आपण पुन्हा लग्नामध्ये जेवायला जातो कसं कधी तसं, किंवा आता आम्ही लहानपणी आम्ही गावाकडे आम्ही पोरं मित्र कंपनी पुन्हा स्पीकर वाजला आम्ही परत जेवायला जायचं. तसं तुम्ही कुठं जायचं का काय? तशी नाही कधी म्हणजे बारकाच्या वेळेस 1ली, 2री, 3री, 4थी पर्यंत जे होतो हा, तेव्हा कोणी सांगितलं किंवा नाही सांगितलं हा प्रकार बारक्या पोरांना काय नसायचा. हा, हा, तिथं जेवण आहे, हा, जायचं जेवायला सगळ्यांनी, पळायचं आणि बसायचंच. हा. उठवून जरी लावलं तरी पुन्हा जाऊन बसायचं परत आणखी. बर. अशी सिस्टीम होती पहिली. हा, हा, तेव्हा काय वाटत बी नव्हतं, आनंद वेगळा असायचा, त्यात एक मजा वेगळी असायची. हा, हा, ग्रुपमध्ये जाऊन बसायचं, जेवायचं, मग किती खातोय काय खातोय तो भाग वेगळा, हा, पण एक नाद असायचा तो हा. असं. आणि ते आता कशा लग्नामध्ये आपण बघतो बघा आम्ही पत्रावळ्या वगैरे असतात त्या. तर त्या काळात काय पद्धत होती, कशी होती काय? आता कसं होतं, सुरुवातीला पंत्रवाळी वगैरे हा प्रकार नव्हता, हा, म्हणजे एकदम 72च्या आसपास. हा, म्हणजे मला एकदम पहिलीत गेल्यानंतर थोडंसं कळायला लागलं तो काळ. हा. तर त्यावेळेस कशी पद्धत होती, निमंत्रण मिळलं हम्म, जेवणाचं हम्म, की आपण त्या कार्यक्रमाला जायचं म्हणलं, बाबा आपल्या घरातली किती माणसं चालली, ती 2 माणसं चालली, हम्म, तर 2 माणसाचं ताट, तांब्या, वाटे हम्म. पिशवीत घालायचं आणि चालायचं. बर. किंवा एखाद्याचं निमंत्रण आलंय, मग त्या हा. निमंत्रण पोचवायला आपण जायचं म्हणलं हा. तर जाताना आपली तयारीच, बर. एक भांड, तांब्या हा, घेऊनच जायचं. हा. कारण त्या लगीन मालकाकडे किंवा त्या कार्यक्रमाच्या मालकाकडे त्याची व्यवस्थाच नसायची, बर. भांडे वगैरे अशा प्रकारच नसायचा. हा, त्यामुळे जनरल समाजाची ती रीतच होती तशी हा. की आपापलंच घेऊन जायचं. बर. लय कशाला, हा. समजा भावाचं लग्न असेल हा, आणि बहीण लग्नाला भावाच्या चालली आहे त्या गावात, हा, त्या घरी हा, आई वडिलाच्या, हा. तर तिनं विचार करायचा की आपली मुलं किती आहे, ती बर. 2-3 मुलं आहे, ती मग त्यांना हातरा पांघराय किती लागेल, हा. त्यांना जेवायला भांडी किती लागतील, हा. हे सगळं गटुडं बांधायचं बर. आणि ते गटुडं घेऊन जायचं. हा. ते जेणेकरून एका कोपऱ्यात ते ठेवायचं. हा. आपली मुलं संध्याकाळी झोपायला लागले की ते गटुडं सोडायचं, मुलांना पांघरायचं, हातरायचं बर. आणि झोपवायची. मग तयारीनं जायचं. तयारीने जा, कारण त्या घरी एवढी व्यवस्था नसायची ना, हा, 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 हा. सगळ्यांना पुरेल एवढी व्यवस्थाच नसायची ना, पाहुणे येणार पाहुण्यांना, बर. अशी पद्धत होती ती. हा, हा, हा. म्हटलं की आपली घडी घालून गटुडं बांधून साईडला ठेवून टाकायचं. हा, चांगल्या सिस्टीम होत्या त्या. हा. मला आज त्याचं कौतुक करू वाटते. त्याचं मूळ लगीन मालकाला किंवा मूळ कार्यक्रम मालकाला हम्म. जेवणाशिवाय तकलीफ कुठली द्यायची नाही. हा. तर समजा मटणाचा कार्यक्रम असेल, हा. जागरण म्हणून प्रकार असतो, तो जागरणाला जायचं म्हणलं तर फक्त तोंडी निमंत्रण यायची, पत्रिका वगैरे नसायच्या. हा. मग आता संध्याकाळी घरातला कोणतरी मेंबर जाणार ना जेवायला, हा. आता तिथं गेल्यावर लिंबू आणि कांदा सगळ्या लोकांना ती शेतकरी पंक्तीत वाढू शकतो असं नसतं. हा.
ह्याने आपलं कोणाला मागायचं नाही, सगळं आपल्या घरनंच घेऊन जायचं. बर. 1-2 लिंब, कांदा, हा. गरज पडली तर थोडस मीठ बी घेऊन जायचे. बर आपल्या आपणच. हा हा. तिथं कमी पडलं तर मागोस तर आणोस तर वेळ एवढी यंत्रणा नसायची ना पूर्वीची. हा, हा. असं असायचं ते. जागा कुठं भेटते, वळीतच भेटेल असं काय सांगता येत नाही. जिथं जागा मिळाली तर लोक बसायचे. बर. जेवण भरपूर असायचं पण साहित्य नसायचं, कमी असायचं. तुम्हाला आठवतं का असं तुम्ही कुठल्याला अशा मटणाच्या जेवणाला गेलाय? हो कितीतरी वेळा. होय. आमचं तर मी तर मला एक चांगला त्यातला किस्सा आठवतोय. काय कारण झालं? मटण म्हणजे कसं की सगळ्याला भरपूर मिळेल असं नसायचं ना. हा. एक आपलं थोडस कार्यक्रम ऍडजस्ट करून करायचं काय लोकांचं असायचं. हा. त्यावेळेस मग 2 किंवा 3 पीस वगैरे वाढायचे, हा. रस्सा वाढायचे. हा. आम्हाला पद्धत जरा थोडीशी वेगळी वापरली आम्ही. बर. पंक्तीत बसायचं, 3 पीस वाढलेलं खायचं आणि उठून जायचं. बर. पुन्हा दुसऱ्या पंक्तीत बसायचं, 3 पीस वाढलेलं खायचं आणि पुढे चालायचं. बर. त्यामुळे ते पुन्हा कधी कधी शेवटी आम्हाला ओळखायची आणि हाकलून द्यायची. हा, हा, हा. म्हणजे वेगळं तुम्ही पाहिजे. त्यांना येड्यात काढून तुम्ही तिथं हा मटण थोडस खायचं. हा. बारक्या पोरांचा नाद. हा, हा, हा. 1-2 होती तर ठीक होतं, चलायचं. हा. पण जेव्हा 4-5 तशी करायला लागली की लक्षात यायचं. मग आम्हाला वाढायचीच नाही ती. पंक्ती 3-4 पंक्ती बसत असेल. हा हा. एक समजा 1-5-50ची पहिली झाली की दुसरी असायची, दुसरी झाली तिसरी असायची. हा. मग ते आमचं सगळं लक्षात आलं की मग आम्हाला बाजूलाच बसवायचे. ते होय. आमच्याकडे यायचीच नाही ती कोणी वाढायला पण. होय. असं हसायचं आम्ही, काय वाटत नव्हतं ते. हा, हा, हा. भाकरी बिकरी काय कशा असल्या त्या काळात? भाकरी अशा जाड आपल्या बाजरी ज्वारीच्या बनवायच्या आणि दिवसभर एक समजा टार्गेट असायचं हा. की साधारण आपण 500 किंवा 1000 माणसं येणार आहे ते. हा. त्यावेळेची आपल्या त्यावेळेची इकी ती सांगायचं म्हणजे त्या काळाली जी इकी होती. हा. कार्यक्रम आहे म्हणलं की सगळ्या घरातल्या बायकांनी भाकरी करायला 4-5 तास वेळ काढून जायचंच. बर. आसपासच्या शेजारच्या गावातल्या लोकांनी हा. की सगळ्यांनी जाऊन ते 2-2, 3-3 तास भाकरी बनवून यायचंच तिथं. बर. म्हणजे किती चांगली सिस्टीम पैशाचं रूपांतर कुठं नव्हतंच. हा, 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 हा. म्हणजे जिव्हाळा, प्रेम, आपुलकी. हा खूप सगळं. खूप. हा. ते सांगितलं ना की कार्यक्रम कोणाचा आला की सगळ्या गावाला काळजी लागायची. बर. असं असायचं ते. म्हणजे बाबा ह्याचा कार्यक्रम आहे म्हणून आपल्याला काय घेणं देणं नाही आता जी म्हणते ते, हा. तेव्हा तसं नसायचं. हा. माणसं पण लय मायाची आणि प्रेमळ माणसं होती, लय जीव हो लावायचे. हो हो हा? हो कसं खूप काय प्रेमळ होते. एवढं जिव्हाळा कसं काय असायचं पहिल्या माणसाला? ना काळ जे जरी तुम्ही आता मगाशी म्हणला होता ना की एक विषय घेतला होता आपण मगाशी की थोडस पाणीवरनं वाढणं जातपात, वगैरे, हा. जातपात वगैरे होते. हा. पण ते जातपात जरी मानत असले हा. तरी त्यांच्याविषयी असणारी आपुलकी कमी नव्हती. हा. की त्यांना जेवण द्यायला कमी नव्हते, हा. कपडे लता द्यायला कमी नव्हते, बर. किंवा त्याला आवर्जून आनंदानं बोलवून जेव्हा वाढत होते. वाढण्याच्या पद्धती वेगळ्या थोड्याशा खटकत होत्या, पण हा. त्यांची जी मनापासून वाढायची जी सिस्टीम होती ती खूप चांगली होती. बर. मन भरून द्यायचं. जाताना जेवल्यानंतर बाबा तू या समाजात आहे, तुझी 2 पोरं घरी आहे ती हा. थोडं घेऊन जा रे पिशवीत. हा. ही काही कमी आपुलकी नव्हती. ती दुसरी बाजू लोकांनी बघितलीच नाही त्या काळातली. करमणुकी साधनं काय उद्योग? करमणुकी साधनं म्हणजे काय जय त्याच्या परिस्थितीनुसार म्हणजे जो लोकांना जास्त इंटरेस्ट म्हणजे एक पिक्चर थिएटर असायचे पहिले तंबू. हे पण नव्हतं ना त्यावेळेस, टीव्ही नव्हता, काय नव्हता. नाही तो प्रकारच नव्हता. रेडिओ असायचे. हा. ते रेडिओची गाणी वगैरे संध्याकाळी 6ला कीर्तन वगैरे लागलेलं. हा. त्यावेळेस लोक सगळे कामात असायचे. त्या पण लावून मध्ये ग्राउंड मध्ये ठेवून कामं करत बसायचे. हा. आणि तंबू म्हणून एक सिनेमाचा तंबू म्हणायचे. हा. फिरता तंबू, बर. फिरतं थिएटर. हम्म. तर ती एक गाव पातळीवर 1 महिनाभर एका गावात थांबायचं. त्यावेळेस सगळ्या लोकांनी संध्याकाळी बघायला एकच शो असायचा 9 ते 12. बर. तेवढाच बघायला लोकांनी कामधंदा करून झाल्यावर जायचे. किती तिकीट असायचं त्याला? त्यावेळेस तिकीट काय 30 पैशापासून सुरू झालं मला आठवत आहे. बर. आणि दुसरं करमणुकी साधन म्हणजे लोकांचा आनंद म्हणजे प्रत्येकाच्या वेगळं असायचं. बाबा कोणाला घरी देवदेव करणं, देवदेवाला माणसं बोलावणं, हा. त्यातलं इंटरेस्ट त्यांचे त्यातच इंटरेस्ट जास्त असायचं. बर. बर. काय लोक 4 माणसं बोलवून त्यांच्याशी गप्पा मारत घरीच बसायचे. मग इकडल्या तिकडल्या विषय रामायणाच्या गोष्टी वगैरे सांगत बसायचे. मग आम्ही आपलं त्यांच्यामध्ये जाऊन थोडं ऐकू वाटलं तर ऐकायचं, तिथं जाऊन झोपी जायचं वगैरे. तर ते करमणुकी साधनं पूर्वी अशी असायची. आणि जे काही तरुण वर्ग असायचा तो संध्याकाळी जेवल्यानंतर सुरलोंपाट वगैरे खेळायचा यायचे. बर. तुमचं शिक्षण किती झालंय? मी M.Com झालो. होय. तुमचं म्हणजे तुम्ही कॉलेजला वगैरे तुम्ही गेला असलो काय त्या काळात तुमच्या कॉलेजच्या वयामध्ये
प्रेम प्रकरण वगैरे असायचे का, चालायचे का? चालायचं त्याच्या लेवलला आहे सगळं. का एखादा काय किस्सा सांगण्यासारखं, काय आठवतं का काय कोणाचा काय? आमचं कसं असायचं, आम्ही ग्रामीण भागातून शाळेला जायचो. हम्म. मग कॉलेजवर 1-2 गट पडलेले असायचे, ग्रामीण भाग आणि शहरी भाग. बर. मग ते अकलूजला कॉलेजला गेलं की अकलूजचे स्टुडंटचा ग्रुप वेगळा असायचा आणि हा वेळापूर, माळशिरस, बोरगाव, श्रीपूर हा असे खेडेगावल्या लोकांचा पोरांचा ग्रुप वेगळा असायचा. मग आमच्या डोक्यात एकच की बाबा खेडोपाड्या आलेल्या मुली ज्या आहेत त्या, हा ती एक तर शाळेला बाहेर पाठवायची परंपरा कमी. हा त्यातनं जे येतात त्यांना जर कुठं त्रास झाला हा तर त्या बी येणार नाही त्या शाळेला, शिकणार नाही त्या. हा मग त्यांना बॅकिंग कसं द्यायचं आपण, हा आणि ती कशा सुरक्षित घरी जातेल हा. आणि कसे येतेले बिंदासपणे, एवढंच आम्ही काळजी घ्यायचो. बर. प्रेम प्रकरण वगैरे हा प्रकार नसायचा आपला काय. हा पण आम्ही ग्रुपनं असायचो, हसून खेळून असायचो. हा परिस्थिती सगळे त्यांच्या परिस्थिती तशाच असायच्या. त्यांचे कुठले कपडे थोडे फाटले तर कोणी हसायला लागलं तर आम्ही त्यांच्या त्या हसणाराला नीटच करायचो. बर. कारण आपली बी तीच परिस्थिती आपल्याला हा. माहित होतं ना ते. हा आणि थोडंसं सगळ्या सगळं हॉटेलला वगैरे चहाला यायला जायचो म्हणलं तरी तशी परिस्थिती नसायचीच. हा. थोडीशी वर्गणी गोळा करून जायचो, बर. चहा प्यायचा सगळ्यांनी जाऊन असंच. कॉलेजमध्ये असताना त्या काळात हे पण असायचं, कार्यक्रम असायचे, गॅदरिंगचे कार्यक्रम हो. वगैरे. तसे काय, किंवा मग गॅदरिंगच्या कार्यक्रमामध्ये कविता वगैरे सादर करायच्या, अशा काय तुम्ही त्या काळात होते का? तुम्ही काय कविता वगैरे काय लिहिल्या का काय? नाही, मी थोडं वेगळ्या ह्याच्यात इंटरेस्टिंग असायचो. हम्म. माझं स्टेट डेअरिंग मध्ये थोडंसं भाषण वगैरे असायचं, बर. एखाद्या विषयावर बोलणं वगैरे थोडंसं ठरवून. हा आणि जास्त करून मी शेअरला वगैरे इलेक्शनला वगैरे उभं राहायचो. बर. आणि कमी पैशात मला लोक म्हणजे पैसेच नसायचे, हा आणि अशी जे आपण जे काय खेडोपाडी जे ताकद द्यायचं थोडी ग्रुपनं, हा. त्याच्यात मग आपल्याला काय कमी पडायची नव्हती, मग भरपूर मिळायची. त्या शेअरची निवडणूक असायची ना, हो, त्याची काय अशी हे व्हायची का, चोरस व्हायची का? चुरस व्हायची की तर चुरस व्हायची की हा दिसत चोरस- नाही, काय अडचण नाही. चुरस व्हायची. हा. त्याच्या लेवलला ते पैसे खर्च करायचे, आमच्याकडे पैसेच नसायचे. काय किस्सा आहे का त्या शेअरच्या वेळेस, काय किस्सा सांगण्यासारखा काय आहे का? शेअरच्या वेळेचा किस्सा असा झालता का, आता माझी काय उभं राहायची इच्छा नव्हती, बर. पण मागल्या फर्स्ट इयरला असताना एका शेअरला मी मदत केली ती, बर. पण तो पडला होता. हा तर त्यानं परत दुसऱ्या वर्षी उभं राहिल्यावर हा. परत त्यानं स्टँडवर आम्हाला गाठलं आणि जरा थोडीशी वेगळी भाषा वापरली. दमदाटी. दमदाटी नाही म्हणला, जरा अशी भाषा वापरली गेला का म्हणला, गेल्या वर्षी पाडलं म्हणला मला, बर. ह्या वर्षी तर खाऊन गांडीला हात पुसू नका. बर. म्हणजे जरा थोडस तुम्ही सपोर्ट केला त्याला तरी सर तो पडला होता. पडला होता. आता बाकीच्याच काय, हा. मग ते थोडं आमच्या मित्र कंपनीला खटकलं. बर. म्हणले तुला असं बोलला ना, हा. नाही म्हणले, हा. तूच उभा राहायचं, बर. हा. तूच उभा राहायचं म्हणून सगळ्यांनी ठरवलं. हा. ते मुलांची सगळी बैठक झाली हम्म. आणि सगळ्यांनी ठरलं काय नाही, भाऊलाच उभा करायचं. बर. केलं उभा. हा. विषय असा झाला की इलेक्शन लागलं, प्रचाराला नारळ फोडायचा म्हणलं तर पैसे नसायचे, हा. गाडी तर आपल्याकडे नसायचीच. हा. मग तरी पण मला खात्री नव्हती की मी निवडून येईल बाबा, आपल्याजवळ एवढी कुवतच नाही. बर. आणि समोरचा उमेदवार होता तो एका मोठ्या कापड व्यापाऱ्याचा मुलगा होता. बर. त्याच्याकडे सगळ्या गाड्या फिरायला, मोटरसायकल, यमा गाडी त्यावेळेस फेमस असायची. बर. तर त्याच्या पुढे आपण काहीतरीच फिकं दिसायचं, हा. चालत जायचं. हा. त्याच्या मागे पोरं ग्रुप मोठा असायचा. आपली पोरं गरीब असल्यामुळं बर. सगळ्यांनाच वेळ मिळेल असं काही सांगता येत नव्हतं, 4-2 असायचे. हा. पण ज्यावेळेस इलेक्शन झालं हम्म. तर ते सकाळी निवडून येईल या गॅरंटीनं बँड वगैरे, गुलाल, फुलं बिलं घेऊन जे तयारीनं आलेला होता. बर. आणि आपल्यापाशी काय, आपल्या पोरांपाशी खिशात तिकिटापुरतं सुद्धा पैसे नसायचं, तर काय आणायचा विषयच नव्हता. हा. मग इलेक्शन मतमोजणी सुरू झाली 5 वाजता. हा. तर आपण बऱ्याच फरकानं पुढे गेलेलो होतो. बर. कारण सगळीच मुलं मुली खेडोपाडीच्या लोकांनी आपल्याला विदाऊट चहाचं सुद्धा मतदान केलेलं होतं. बर. मग मला आता असा प्रश्न पडला की बाकीचं उमेदवार निवडून गेल्यावर हा. त्यांच्या फटाकड्या उडायच्या, बँड वाजायचं, हा. आपलं कोण आहे बाहेर, हा. आपण कशा जायचं, कोणत्या अवस्थेत बाहेर जायचं, अशी आपल्याला काळजी लागलेली. बर. आपलं कोण स्वागत करणार एवढं बाहेर असं निवडून आलो हा. तर. हा. आपलं म्हणलं आता गुपचूप उठायचं हा. आणि सरळ बाहेर जाऊन आपलं आपली 4 पोरं त्यांच्या गँगमध्ये मिसळायचं आणि जायचं घरी निघून. बर. असा मी विचार करत होतो. पण माझा विरोध पार्टीचा जे उमेदवार होता हा. त्यानं जे मटेरियल सगळं आणलेलं होतं हा.
त्यानं खिडकीतनं त्याच्या कार्यकर्त्याला सांगितलं होतं की मला वापरण्याऐवजी भाऊला वापरा सगळं. होय. हे मला माहीतच नव्हतं. हा, ज्यावेळेस मी बाहेर आलो हा, त्यावेळेस जेवढी माझ्या विरोध पार्टीतली पोरं गँग होती सगळी किंवा हा, उमेदवाराची हा. ती सगळी टोटल माझ्यासाठी आनंदी उचलून नाचत होती. होय. आणि ते सगळं मटेरियल त्यानं आणल्यावर म्हणजे तो बी मोठ्या मनाला लागला होता. बर गांधी म्हणून होता आपलंच. बर बर बर. हा म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण होता तो. मग तुमची परत मैत्री झाली का तुमची? हा कायमची मैत्री, आज काय बी तीच मैत्री आहे तशी. होय. बर. खूप आनंदाचा क्षण तो त्या. आणि परत नंतर पुढे काय झालं हा. की मग प्रत्येक शहर निवडून आल्यावर ज्या प्रमाणे प्रचार वगैरे केला हम्म. त्या लोकांना पार्टी वगैरे असायची ना, पिक्चर हा. दाखवणं हा, किंवा काय. मग आता माझ्याकडे तेवढी कुवत नव्हती, हा, पण मला जे मतदान केलेली मतदार जे होते माझे हा, गोरगरीब खेड्यापाड्यातले, हा, त्यांनी अशी युनिटी केली होती की प्रत्येकाने 2-2 रुपये गोळा करून हा. पिक्चरची तिकीट बुक करून ठेवली होती. बर. आणि मलाच त्याने बोलवलं पिक्चरला. बर बर. हॉटेलमध्ये नाश्त्याची सोय त्यांनीच केली होती सगळी. हा, की आपला उमेदवार गरीब आहे, हा, त्याकडे पैसे नसता मग आपण का कमी पडायचं मागं. तर मी पहिलीला शाळेला सुद्धा गेलेलो नव्हतो. हा. त्यावेळेस माझी वडिलाची आई आणि माझी आई हम्म. दोघे जण मिळून जात्यावर दळायचं. बर. तर त्यावेळेस मी आपलं झोपेतनं उठायचो आणि त्यांच्या मांडीवर मान ठेवून झोपायचो. हा, तर त्यावेळेस त्यांची ती ओव्या म्हणायची पद्धत, हा, आणि त्यावेळेस चक्की बिक्कीचं प्रमाण नसायचं लय. हा. त्यामुळे 3ला उठून 1-2 शेर 3 शेर 4 शेर ज्वारी दळून भाकरी बनवायची बर. आणि मग ते आम्ही सकाळी 7-7:30ला जेवायचो. हा. असं असायचं ते. बर. तर त्यावेळेस असं ते ओव्याचा आवाज, हम्म. ओव्या म्हणण्याची ती ताल, हम्म. आणि त्यांच्या मांडीवर माझं मुंडकं असल्यामुळं त्यांनी जे जातं फिरवताना वगैरे जे हलायचं, मांडी हलायची, हा, त्याच्यामुळे मला लागलेली परत झोप, हा. ती वेगळा आनंदाचा क्षण असायचा. बर. चांगलं आठवतंय मला थोडस. म्हणजे खूप प्रेमानं ते हा, खूप, खूप. आई गाणं वगैरे म्हणतात. हा. त्या मांडीवर- सगळ्या घरावर, दिरावर, सासऱ्यावर, हा, भावावर ओव्या म्हणायच्या रचून, हा. आणि त्याच्या नादात ते तेवढं दळण दळायचं. बर. आणि ते मला ते त्याचा गाण्याचा आवाज आणि मांडीवर बसून ते आपलं आलेला पाळण्यासारखं आपल्याला हा. मिळालेला हा, चोखा, हा. त्याचा ते वेगळा आनंद असायचा सगळा. बर. म्हणून ती जी सवय मला आज बी माझ्या मेंदूला अशी आहे हा, की कुठंतरी खुर्ची मी बसलो असलो, जर कालवा असेल मोठा आवाज, हा. तर मला लगेच झोप लागते. बर. दुसऱ्या लोकांना कालवा झाल्यावर झोप लागत नाही, डिस्टर्ब होते. हा, माझं उलट आहे. हा, हा. मला जितका कालवा असेल, जेवढा टीव्हीचा आवाज असेल, हा. थिएटरमध्ये पिक्चर बघायला गेलो तर लगेच झोप लागणार. होय. हो. हा. काय साजी गाणी काय साजी वाटत होती काय ती? आता नाही आठवत, पण ते जे तयार एकच असं फिक्स नसायचं. हा. जसं पुढे येईल तसं ते गाणी रचायची. बर. माझा भाऊ असा, माझा भाऊ तसा, माझा भाऊ राया. हा, मग ते त्यानं काय दिवसभर जे काम केलं असेल ते बी त्यात घ्यायचं, हा, हा, किंवा दिरानं काय काम केलं असेल त्याला मोठं नाव देऊन हा, ती पुढं काय करेल भविष्यात हा. ती बी त्यात गायचे. बर. असं असायचं. म्हणजे असं काय फिक्स लेखी बिकी काय नसायचं लिखित, हा, हा. पण ते त्यांचे ते कला होते त्यांच्याजवळ की ते रचायच्या दिवसभर घडलेलं, पुढं घडलेलं, मागं 2 महिन्यात घडलेलं ते घ्यायच्या त्यात सगळ्या.